नमस्कार. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणणार आहोत 16 सोमवार व्रत आणि त्याची महिमा. त्याआधी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. 16 सोमवार म्हणजे लागोपाठच्या 16 सोमवारांना केलेला उपवास. हे शंकराचे व्रत अतिशीघ्र फलदायी आहे असे सांगितले जाते. जे श्रद्धाळू लोक आहेत ते हे व्रत सौख्य, संपत्ती, दुःख, दारिद्र्य, रोगराई जाण्यासाठी आणि मनाची कोणतीही सदिच्छा पूर्ण होण्यासाठी करत असतात. 16 सोमवार व्रत पूजा साहित्य: शिवाची मूर्ती, बेलपत्र, जल, धूप, दीप, गंगाजल, धतुरा, अत्तर, पांढरं चंदन, रोळी, अष्टगंधी, पांढरे वस्त्र, नैवेद्य ज्यात चुरमा म्हणजे गव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्या गुळ मिसळून तयार करावं. 16 सोमवाराचा व्रत संकल्प करावा. जो काही तुमचा संकल्प असेल तो संकल्प केल्यानंतर मग 16 सोमवाराला सुरुवात करावी. कारण संकल्पाशिवाय कोणताही अनुष्ठान, पूजा सफल होत नाही. 16 सोमवाराचं पूजा करत असताना त्याची जी पद्धत आहे, त्या दिवशी स्त्रीने, पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने, शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे. व्रताची सुरुवात ही श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात. त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी हे व्रत चालू ठेवावं. 17व्या दिवशी त्याचं उद्यापन करावं. नाही जमलं तर येणाऱ्या पुढील कोणत्याही सोमवारी त्या व्रताचं उद्यापन करावं. व्रत करणारा हा दिवसभर उपवास करतो. निर्जळी उपवास अधिक फलदायक असतो. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जळ उपवास करावा. ज्याला नाही जमत उपवास त्यांनी शिरा, खीर वगैरे गहू, गूळ, तूप मिसळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी चालतात. व्रत करणारा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानासह पंचमोपचार पूजा करतो आणि 16 सोमवारची कथा आणि महात्म्य किंवा ती पोथी वाचतो. त्यानंतर शिवस्तुती म्हणून आरती करतो. कापूर जाळून आरती देखील केली जाते. त्यानंतर कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटतात. ह्याच गोष्टी लागोपाठच्या 16 सोमवारी करतात. कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटावा व आपण स्वतः घ्यावा. चुरमा गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकऱ्या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळाव्यात. त्या हाताने कुस्करून चाळणीने चाळाव्यात आणि त्यात योग्य प्रमाणात गूळ, तूप घालून त्याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही. व्रत करणाऱ्याने अर्धा शेर कणकेचा चुरमा उपवास सोडावा. चुरमा करताना कणकेत मीठ घालू नये. तसेच उपवास खावायच्या पदार्थातही मीठ घालता कामा नये. मीठ हे निषेध आहे, वज्र आहे. आता उद्यापन कशी करायचे? तर उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी 5 किलो कणकेचा चुरमा लागतो. पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या, अबीर, गुलाल, शेंदूर, हळद, कुंकू, फुले, चंदनाचे गंध, अक्षदा, धूप, दीप, कापूर, सुपारी, देठाची खायची पाने, फळ 108 किंवा 1008 बेलाची पाने व नैवेद्य या 16 वस्तू असतात. देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करतात. मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करतात व चुरम्याचे 3 भाग करून एक भाग देवापुढे ठेवावा, दुसरा देवळातल्या ब्राह्मणांना वाटावा आणि एक गाईला चारावा, तिसरा भाग घरी आणावा. देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून शंकराची षोडोपचार पूजा करता येते. ब्राह्मणही न मिळाल्यास पोथी वाचून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरीही चालतात. त्यानंतर 16 सोमवारांप्रमाणे सोमवार कथा, महात्म्य वाचतात, शिवस्तुती करून आरती करतात आणि चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटून स्वतःही खातात. 16 सोमवार व्रताचे फळ: हे व्रत केल्याने दारिद्र्य धनवान होतो. रोगी रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते. दुःखी माणसाला सुख प्राप्त होते. मनातील इच्छा पूर्ण होतात. चिंता नाहीशी होते. मन शांती लाभते. कुमारिकांना मनपसंत पती मिळतो. व्यापाऱ्याला व्यापारात फायदा होतो. नोकरीत प्रमोशन होते. श्रद्धापूर्वक व्रत करणाऱ्यांची मनाची इच्छाही परिपूर्ण होते. तर असे 16 सोमवारचे व्रत तुमची सर्व इच्छा पूर्ण करू अशी प्रार्थना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही व्रत, कोणतीही पूजा जे काही आपण करतो त्यामध्ये भावना फार महत्त्वाची असते. कधी एखादी गोष्ट चुकून राहून गेली, नाही जमली तरी चालेल, पण भावना
ही फार महत्त्वाची. भगवंत हा भावनेचा भुकेला असतो. भगवंत भावनाने प्रसन्न होतो. धन्यवाद.